समृद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. हॅलो, नमस्कार. मी आबासाहेब नाळे, कृषी मित्र. आज आपण पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यामध्ये सहजपूर या गावात आलेलो आहे. आज तुमच्या समोर डाळिंबाचा प्लॉट दिसतोय. हा प्लॉट आहे तो पहिल्याच वर्षाला आहे. त्याच्यासाठी काय काय प्रोडक्ट वापरले आणि कसं नियोजन केलं आज आपण शेतकरी दादासोबत जाणून घेणार आहे. आज जर पाहिलं तर फळावर झाडावरती कमीत कमी 150+ सेटिंग आहे. म्हणजे पहिल्या वर्षाला बाग असून सुद्धा साईज, चमक फळाची आणि शायनिंग एक नंबर आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव स्वप्नील भाऊसाहेब दरेकर, मुक्काम पोस्ट सहजपूर फाटा, तालुका दौंड, जिल्हा पुणे. माझी बाग आता 23 महिन्याची आहे. पहिल्याच वर्षी धरलेली आहे. अपेक्षेप्रमाणे बाग आहे. फळाची क्वालिटी चांगली आहे. तर आज आपण सर सांगतील त्याप्रमाणे शेड्यूल चालू आहे. बर 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 आतापर्यंत सगळे त्यांनी सांगितलं त्या मार्गदर्शनाखाली चाललेले आहे बाग. ओके ओके. सुरेश साहेब, या बागेसाठी आपण कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आणि कसं नियोजन झालं म्हणजे तुम्ही सांगायच्यात. कळीसाठी काय काय वापरलं यासाठी? सेटिंगसाठी यांनी पहिल्यांदा आपले एसवी फ्लोरा, मिस्टर मायक्रो आणि किटोनची फवारणी घेतली होती पहिल्यांदा. म्हणजे फ्लोरा, किटोन, मिस्टर मायक्रो याचं केल्यानंतर कळी छान निघाली. सेटिंग खूप फिजिक आहे. सेटिंग एवढं झालंय म्हणजे तरी थिनिंग किती वेळा केलं याच्यावर? 2 वेळा सेटिंग केली. 2 वेळा केलं म्हणजे 250+ सेटिंग झालं होतं. बरोबर. सेटिंग एकदम छान प्रकारे झाले. बरोबर. त्याच्यानंतर बेसल डोस साठी काय काय वापरलं आपण? बेसल डोसला यांनी आपलं एसवीचं फ्रुटर, कॅन्टर, मिस्टर मायक्रो आणि ग्रीन पण वापरलं. ग्रीन म्हणजे आज बेसल डोस साठी सुद्धा त्यांनी फ्रुटर, कॅन्टर, मायक्रो जी, ग्रीन ह्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर मुळीसाठी आपण कोणते प्रोडक्ट वापरले? 59K ड्रिप. 59K ड्रिप प्रत्येक महिन्याला आपल्याला ह्याच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर साईज साठी आपण काय वापरले? शुगर बन वापरलं. शुगर बन साईज साठी वापरले. शुगर बन आपण किती वापरलं? शुगर बन एकदाच वापरलं. शुगर बन एकदाच वापरलेलं आहे. शुगर बन वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय वाटला? म्हणजे शुगर बनचे रिझल्ट चांगले आहेत. चांगले. 5 लिटर सोडलेले आहे. बरं, मी सांगेल तुम्हाला आपल्याला अजून 2 वेळा शुगर बन ह्याला सोडायचे. कारण हे जे आपल्याला एक काम करायचे की जम्बो साईज जे म्हणतो का नाही त्या पद्धतीने आपल्याला साईज मिळवायची. कारण पहिल्या वर्षीची बाग असताना आज जर बागेवरती बघितलं तर 150+ सेटिंग आहे. खूप छान सेटिंग झालेलं आहे आणि साईज पण चांगली आहे. मेहनत पण त्याच्या पाठीमागची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी दादांना ह्याच्यासाठी मेहनत खूप छान घातलेली आहे. पण मला एक असं विचारायचंय की तुम्ही जे हे प्रोडक्ट वापरले, यशवीचे प्रोडक्ट मला वाटतं पहिल्यांदाच वापरले असतील. शुगर ह्याला पण कलिंगडाला वापरलं शुगर. पहिल्यांदा कलिंगडाला शुगर बन वापरलं होतं तुम्ही. कलिंगडाला कसं काय रिझल्ट आला तुम्हाला? चांगले रिझल्ट आहे. पण आता यशवीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला डाळिंबात काय वाटते? म्हणजे डाळिंबाला चकाकी, माल क्वालिटी, साईजला ओके, सगळ्या गोष्टींचा रिझल्ट चांगला वाटतो. चांगला वाटतं. सोडले. मिस्टर मायक्रो पण सोडलेले आहे. ओके. मायक्रोचा result. आता मला तुम्हाला चांगली सांगायचं आहे. आपल्याकडं क्षेत्र भरपूर आहे, ऊस पण आहे. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही जर ऊसाला वापरलं तर 100% तुम्हाला 10 ते 15 टन ॲव्हरेज वाढवून देण्याची हमी आम्ही तुम्हाला देतोय. कारण कंपनी काम करत असताना काय करते, ही इको नॅनो टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण शुगर बनला काय सांगतो की जर रिझल्ट नाही आला तर पैसे परत, या बेसवरती आपण काम करतोय. त्याच्यातून प्रत्येक शेतकरी समाधानी आहे. त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचे. तर मला एक सांगा, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकताल? हे पेशीचे प्रोडक्ट वापरावं का नाही वापरावं? या वर्षी माझं डाळिंब बाग सगळे हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी माझ्या बाकीच्या सहकार्यांना सांगू शकतो एस चे प्रोडक्ट खूप चांगले आहेत, तुम्ही वापरून पहा. ज्यावेळेस मला गॅरंटी फुलेल त्यावेळेस मी समोरच्याला सांगू शकतो. ओके ओके. त्याशिवाय माणूस विश्वास ठेवणार नाही. पण आतापर्यंत जो रिझल्ट आला त्यात समाधानी आहे. चांगले आहेत. हो. तर आपण आता ही क्लिप काढली. आज तारीख किती आहे? 30 तारीख. 30 जून. नंतर बरोबर हार्वेस्टिंगच्या आधी आपण एक क्लिप म्हणजे काढू. म्हणजे तुम्हाला कसं समाधान वाटलं की माल, आमचं तर ध्येय आहे की तुमच्या पिकावरती जम्बो माल काढण्याची आमची इच्छा आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार, ही एवढी गॅरंटी आम्ही तुम्हाला देतोय. तर नमस्कार. समृद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.